मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आजचा विषय असा आहे ब्लॉगचा की आज आहे 25 तारीख आणि आज 25 तारीख म्हटल्यावरती खूप जणांना माहिती असेल की आज लालबागमधले 3 मोठे मंडळाचे पाठपूजन आहे. एक झाला चिंचपोकीचा चिंतामणी, एक परळचा राजा आणि एक तेजूबाई. या 3 मोठे मंडळाचे आज पाठपूजन आहे. गुरुपौर्णिमेला पण एक मोठा मंडळ आहे, ते माझं आवडतं आहे, पण ते तर करणार नंतर. पण आज 3 आहेत. त्या पाठपूजनाला मी चाललो आहे. आता मी खारला आहे. विरारवरनं लालबागला जायला खूप म्हणजे लांब पडतं, म्हणून मी माझ्या आत्तेकडेच येऊन राहिलो आहे. इकडनं कसं जवळ पडतं खारवरनं लालबागला जायला, जास्तीत जास्त अर्धा तास या 20 मिनिटात. तर बाकी माझ्या मागे जे कपडे सुकत घातलेत त्यांना जरा इग्नोर करा, कारण की पावसात कपडे सुकत नाही तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल. तर त्यांना पण इग्नोर करा आणि माझ्या केसांना पण इग्नोर करा. केसांना जरा बघितलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. कॅप घालूनच जावं लागेल, कारण की डोळ्यात जात आहेत ब्रो, डोळ्यात जात आहेत केस. ते जरा इग्नोर करा केसांना. बाकी तिकडे लालबागला गेल्यावरती माझ्याकडनं जेवढा तुम्हाला दाखवण्यात येते पाठपूजनाला, काय थीम आहे, परत काय काय ढोल ताशा पथक बोलवलेत. परत मी काल स्टोऱ्या तर बघत होतो, चिंचपोकीला जे सेटअप लावलाय ना भाई, मजा येणार चिंचपोकीच्या चिंतामणीला. बाकी अजून तेजूकायाची काय अपडेट नाही आल्यात. तेजूकायाची पण विठ्ठलाचंच काहीतरी अपडेट आहेत स्टोरी व्हिडिओमध्ये. आणि परळच्या राजाचा पण काही थीम अजून रिव्हील झालेला नाही. तर आता तिकडे गेल्यावर बघा रिव्हील काय केलंय की नाही, काय काय करतायत. बाकी चिंचपोकीचा भाई हेड्स ऑफ, काय करतायत तुम्हाला मी नक्की दाखवतो, कारण की मी कालची स्टोरी बघितलं ना, ते बघून बोललो भाई लवकर जायचं आहे चिंचपोकीला, मजा आहे खूप मजा. चला, हीच मजा मी तुम्हाला पण करतो आणि मी पण करतो. हा ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे या ब्लॉगमध्ये. चला भेटा लालबागमध्ये. नमस्कार मंडळी, आम्ही लालबाग परळमध्ये आलो. लालबागला जायच्या आधी आमच्या कानावर आवाज आला. तर अजून एक पाठपूजन आहे लालबागमध्ये, करिरोडचा राजा करून. तर आम्हाला माहिती नव्हतं की ह्यांचा पण हा पाठपूजन आहे. इथे आल्यावरती आमच्या कानावर आवाज आला गाण्याचा, तर बोललो जाऊन बघूनच येऊ. तर कानावरती आवाज आला तसं मग आम्ही जाऊन बघून आलो. तर अजून पूजा झाली नाही, तरी नॉर्मल व्हिडिओ घेतला मी. पूजा काहीतरी आता होईल वाटतं त्यांचं, पूजेला बसणारा अजून आला नव्हतं वाटतं. तर चला आता जातो लालबाग. उतरल्याबरोबर ते पहिला जो वर्कशॉप लागतो तो आहे गणसंकुल, आणि पहिला आगमन जो झाला तो इकडनंच झाला. आणि आम्ही इकडे एका छोट्याशा कारखान्यात झालो. तुम्हाला 101 मूर्त्या दाखवतच नाही. हरवून गेलोय मूर्त्यांमध्ये. बाकी तुम्हाला एक स्वामींच्या रूपातली मूर्ती दाखवतो. त्या डोळ्यात मी असं हरवलं गेलोय ना, बघा. मी गणसंकुल मध्ये काहीतरी 5:30ला घुसलेलो. अर्धा तास व्हिडिओ वगैरे काढून आम्ही आता निघालोय पाठपूजनासाठी. आतमध्ये गेल्यावरती वेळच नाही समजला अर्धा तास कधी झाला वगैरे. बाकी बॅलेन्सिंग मूर्ती वगैरे मस्त मस्त मूर्ती. अर्ध्यापेक्षा जास्त माझे रील येतील, कारण की खूप सारे मी रीलसाठी शूट केलं, कारण की आतमध्ये जास्त व्हिडिओ काढायला बरं नव्हतं वाटत मला आडव्या, तर मी रीलसाठी शूट केले उभ्या. तर जास्त करून रील येतील, तर माझ्या इंस्टाला पण सुद्धा तुम्ही फॉलो करून ठेवा. चला, मध्ये मस्ती एवढी होती की माहिती आहे पावसाचा सीझन चालू आहे तरी आमच्या तिघांपैकी एकाने पण छत्री ना आणली. तिघांपैकी एकाने पण छत्री ना आणली आहे. बघ आम्ही बिना छत्रीचे येतो, पाऊस आलेला आहे. बघा तेजू कायच्या इथे फुल सेटअप लागलेला आहे.
पावसामुळे व्हिडिओ जास्त भेटणार नाही. फायनली आमचा तेजू काळाचा दर्शन झालं मस्त. गर्दी एवढी नव्हती पण होती फटा होती. माझे मित्र बोलतात चिंतामणीच्या इथे दर्शन भेटणं खूप मुश्किल आहे, कारण की ते लोक स्टेज आहे ना तिथे गणपती बसून ना तिकडे करतात आणि तिकडे पण जायला मध्ये एक स्टेज लावतात ते लोक, आणि तिकडनं पण एक रान सोडतात तिकडे जवळ यायला पण. तर आता आधी जाऊन मुंबईच्या राहायच्या इथे जाऊन माझी मी टी शर्ट बुक करतो. यावेळी त्या लोकांनी टी शर्ट 99 वर्ष परत, तर मला टी शर्ट हवी, काही करून टी शर्ट हवी आहे. तर पहिला आधी जाऊन टी शर्ट बुक करतो, कारण की त्यांचा टायमिंग आहे काहीतरी 6 ते 8 ते काहीतरी 9 पर्यंत बसतात. तर आता 6 वाजून गेले आहेत. तर आधी जाऊन मी टी शर्ट बुक करतो. हे बघा मुंबईच्या राहायच्या इथे. तर आधी जाऊन मी टी शर्ट बुक करतो, तिकडनं मग चिंतामणी किंवा परच्या राहायच्या इथे आम्ही जाऊ. ऑफिसमधनं टी शर्ट बुक केलेलं आहे. आता बघू कधी टी शर्ट भेटते यावेळी. 99 वर्ष. बाकी बाहेर आलं बुक करून तेवढ्यात पाऊस सुरू परत एकदा. पाऊस लाईट बघा आज. पावसाचं काय करायचं आम्ही, आणि आज छत्री पण नाही कोणाकडे. कॅमेरा जायची आम्हाला घरातून निघताना असं वाटलेलं ऊन आहे म्हणजे पाऊस पडणार नाही. काय पण घरातनं निघताना कोणासोबत तरी काहीतरी सीन झालेला. स्टेशनला आल्यावर काहीतरी आठवलं. काय आठवलं होते ना कधी कधी. वो होता है गलती से हो जाता है. वो कैसा स्टोरेज मेरा भरा हुआ था तो मेरे को खाली करने का था, तो मैं पेन ड्राइव लेना भूल गया तो ते जरा कामावर ना आला आपला भाऊ, तर जरा ते घाई मध्ये विसरला की पेन ड्राइव घ्यायचं. बाकी गुरुपौर्णिमेला इथे यायचं आणि पण इथे चिखल झालंय त्याचं काय बघू. आता पावसाला जाऊ दे मग बघूया पुढे जाऊ. हा हाय आहेत ना बाकडे. बाकी ज्यांना ज्यांना बुक करायचं लवकर बुक करा. बसतो आम्ही इकडे ऑफिसकडेच. मंडळी माझे मित्र बोलले की तू जातोयस तर जाऊ नये चिंतामणीच्या इथे, बघून फोटो वगैरे काढायला भेटतात काय. तर मी तिकडनं एकटा निघालोय. त्या दोघांना बोललो मी तुम्ही परच्या राहायच्या इथे जावा, मी डायरेक्ट तिकडेच भेटतो. आता मी लालबागच्या त्या एंट्रन्सच्या इथे पोहोचत आलोय. आता बघतो आतमध्ये जाऊन मला व्हिडिओ काढायला भेटतात किंवा नाही भेटतात, कारण की गर्दी तर खूप झाली आहे. ती दिसून येते पूर्णच. बाकी आता बघतो जेवढा लवकर होईल तेवढा, कारण की त्या दोघांना हंडीच्या प्रॅक्टिसला जायचं. त्यांची सॅटर्डे संडेलाच असते आणि गुरुपौर्णिमेपासून त्यांची रोज प्रॅक्टिस चालू होणार आहे. आणि ते लोक प्रॅक्टिसला अगर गेले नाही तर शिव्या खातील खाली गोटा, कारण की त्या लोकांचा वेळी 8चा क्रॉस करायचा आकडा आहे. 8ला क्रॉस करायचं गेल्या त्या लोकांनी 8 लावलेले आहेत पद्धतशीरमध्ये. तीनदा की दोनदा लावलेले आहेत काहीतरी. त्यावेळी त्यांचा आकडा आहे 9चा काहीतरी. तर बघू प्रॅक्टिस तर त्यांची चालू आहे थोडं, म्हणून ते लोक त्यांना तिकडे पाठवलं आणि मी आता चिंतामणीला जातो. बाकी लालबागचं पण काम इथे चालू आहे पद्धतशीरमध्ये. बघा किती ऑन वाजवतो. चला मग मी पण आता चिंतामणीच्या इथे पोचलोय. जातो पटपट आणि बघतो व्हिडिओ भेटतात का. एकटा आलो चिंतामणीच्या इथे. गर्दी तर खूप आहे. बाकी नाही बोलून तरी त्या लोकांनी कार्यक्रम जे ठेवलेत ते स्वतःच्या माणसांना दिसण्या एवढेच केलेत. बाकी जे खुर्च्या बिर्च्या लावल्या तिथे सर्व पोरं उभे राहून व्हिडिओ काढतात. त्यामुळे बसायची सोय होती केलेली ती गायब झालेली आहे. त्याच्यावर सर्व उभे राहिले. बाकी पावसामुळे अर्धी गर्दी कमी झाली.
आता जातो पटपट इकडनं परळच्या राजाच्या इथे. तर भेटतो मी तुम्हाला डायरेक्ट परळच्या राजाच्या इथे जायच्या आधी. त्या दोघांना बघतो आधी कुठे आहेत. हे दोघांना आताच मी कॉल लावला की तुम्ही लोक आता कुठे आहेत. तर ते लोक एक किचन घ्यायसाठी थांबलेले मुंबईच्या राहायचे इथे. ती किचन घेऊन आता थांबले असतील. किचन तर भेटली आहे. तर बघूया कशी आहे ती, मला बघायची आहे. माझ्याकडे ती नॉर्मल आहे. ह्या लोकांनी काही ती 3D वाली घेतली. आता बघतो कशी आहे आणि कशी नाही. तर त्याला निघतो आता पटपट परळच्या राजाच्या इथे. मला भेटतो की परळच्या राजाच्या इथे आलो आहे. परळच्या राजा इथे पण आलो आम्ही. सर्वीकडे ज्यांची ज्यांची नावं घेतली सर्व एक्सप्लोअर करण्याशिवाय जाणार नाही आम्ही घरी. आर्टची याची प्रॅक्टिस होती. अजून इकडेच आहे. प्रॅक्टिस कधी आहे? रात्री आहे बोलतोय. रात्री फुल मेहनत, लय मेहनत. पावसाने खूप वाट लावली आज. तुझ्यासाठी 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 आले बना तुझ्यासाठी आले बना तुझ्यासाठी आले बना. स्टेप मार एक दोन स्टेप मार. आलो प्रॉपर मातीत आलो आम्ही. मंडई घरी आलो मस्तपैकी. आता जेवलो आणि व्हिडिओ एडिटिंगला बसलेलो. तर मी व्हिडिओमध्ये बघितलं की मी एंडच शूट केला, तो आलाच नाही गॅलरीत. तर आता घरी आलो आहे. आता एंड शूट करते परत एकदा, कारण की तो शूट केला काय माहीत कुठे गेला की डिलीट झाला चुकून काय माहिती नाही. तर बाकी 3चा विचार होता पण 4 पार्ट मी कवर केले. तर हा ब्लॉग तुम्हाला नक्की सांगा कसा वाटला ते मला.
आणि हा व्लॉग एडिट करून मी लगेच आता अपलोड करेन. किती आता काहीतरी साधारणपणे 10 वाजलेत. मी घरी 9 वाजता आलेलो, तर 10 वाजता आता एडिटिंगला बसतो आणि मग 11-12 वाजेपर्यंत अपलोड करतो आणि लवकर झोपतो, कारण की उद्यासुद्धा आगमन आहे, त्याचा पण ब्लॉग काढायचा आहे. तर फटफट हा व्हिडिओ लगेच एडिट करून मी अपलोड करायचा ट्राय करतो. चला भेटतो उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.